हे पितरांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. सण साधा सुधा असावा, नको पैशांची उधळण. क्षणभंगूर प्रतिष्ठेसाठी नको आयुष्यभराची चंचल. शिवशानाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, यंदाचा दिवाळी महापर्व 2025 शुक्रवार दिनांक 17 ऑक्टोबर ते गुरुवार दिनांक 23 ऑक्टोबर 2025 पर्यंत असणार आहे. तब्बल 7 दिवसांचा हा महापर्व असणार आहे मित्रांनो. शालिवान शके 1947, विश्वावसु नाम संवत्सर, दक्षिणायन शरद ऋतू, अश्विन कृष्ण द्वादशी ते कार्तिक शुक्ल द्वितीयापर्यंत मित्रांनो. मित्रांनो, आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. यंदाची दिवाळी आपणा सर्वांना सुख समृद्धी भरभराटी, सुख शांती व समाधानाची जावो हीच शिवचरणी प्रार्थना व विनंती मित्रांनो. शुक्रवार दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळपासून रोज दिवाळी पर्वात आकाशदीप व दीपदान आपल्या घराच्या पूर्वोत्तर भागात करा आणि फटाके फोडायला सुरुवात करावी मित्रांनो. मित्रांनो, शुक्रवार दिनांक 17 ऑक्टोबर ते गुरुवार दिनांक 23 ऑक्टोबर 2025 पर्यंत दर दिवशी आपल्याला कुठल्या पूजा विधी करायचे तिथीनुसार हे या व्हिडिओमध्ये आपणास सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पूर्णपणे समय सारणी या ठिकाणी मी आपल्याला दाखवत आहे आणि ऐकवत आहे. मित्रांनो, पहिला जो क्रमांक आहे, शुक्रवार दिनांक 17, द्वादशी सकाळी 11 वाजून 14 मिनिटांपासून सुरू होते. या दिवशी आपण वसुबारस साजरी करणार आहोत. प्रदोष काळी जिवंत गाय वासराची पंचोपचार पूजा आपल्याला करायची आहे. यानंतर 2 नंबरला शनिवार दिनांक 18, द्वादशी दुपारी 12 वाजून 20 मिनिटांपर्यंत असणार आहे. या दिवशी आपण गुरु द्वादशी आपल्या देहधारी गुरुचे पाद्यपूजन करणार आहोत. देहधारी गुरु आपण केला नसेल तर श्री दत्त गुरुचे पाद्यपूजन आपल्याला करायचे आहे मित्रांनो, विधिवत करा. 3 नंबरला आहे शनिवार दिनांक 18, त्रयोदशी दुपारी 12 वाजून 21 मिनिटांपासून सुरू होते. या दिवशी आपण धनतेरस साजरी करणार आहोत मित्रांनो. यम दीपदान देखील आपण करणार आहोत. 4 नंबरला रविवार येतो मित्रांनो. दिनांक आहे 19, चतुर्दशी दुपारी 13 वाजून 53 मिनिटांपासून सुरू होते, अर्थात दुपारी 1 वाजून 53 मिनिटांपासून सुरू होते. या दिवशी दिवाळीचा कुठलाही विशेष असा पूजाविधी नाही. मासिक शिवरात्री आपण जर करत असाल, शिवरात्री व्रत पालन, तर आपल्याला हे व्रताचरण करायचे आहे मित्रांनो. शिवमंदिरात मध्यरात्री किंवा आपल्या इष्टलिंगाची मध्यरात्री आपल्याला पूजा करायची आहे. 5 नंबरला मित्रांनो सोमवार दिनांक 20, चतुर्दशी दुपारी 3 वाजून 45 मिनिटांपर्यंत असणार आहे. या दिवशी आपण पहाटे नरक चतुर्दशी साजरी करणार आहोत. सकाळी 10 वाजेपर्यंत यम तर्पण आपल्याला करायचे आहे मित्रांनो. सोमवार 6 नंबरला दिनांक 20, अमावस्या दुपारी 3 वाजून 46 मिनिटांपासून सुरू होते. या दिवशी देखील आपण दिवाळी पर्वातील कुठलाही विधी करणार नाही, कुठलीही पूजा विधी करणार नाही मित्रांनो. 7 नंबरला आहे मंगळवार दिनांक 21, सायंकाळी 5 वाजून 55 मिनिटांपर्यंत असणार आहे. या दिवशी मध्यरात्री आपल्याला हे पूजन करायचे आहे. लक्ष्मी कुबेर पूजन आपल्याला करायचे आहे. पूजन सुरू करण्याआधी आपल्याला अलक्ष्मीचे निस्सारण अवश्य करायचे आहे मित्रांनो, अन्यथा आपले पूजा व्यर्थ जाऊ शकते मित्रांनो. मध्यरात्रीपर्यंत आपण पूजेनंतर जागरण देखील करायचे आहे मित्रांनो. काही धार्मिक सेवा करायचे, हे आपल्याला पूर्णपणे स्वतंत्र व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार, ऐकायला मिळणार आहे. 8 नंबरवर बुधवार दिनांक 22, प्रतिपदा रात्री 8 वाजून 17 मिनिटांपर्यंत असणार आहे. या दिवशी लहान मुले अन्नकूट किंवा गोवर्धन पूजा करत असतात मित्रांनो. दिवाळी पाडवा
साडेतीन मुहूर्तापैकी हा अर्धा मुहूर्त आहे मित्रांनो, किंवा बलिप्रतिपदा ज्याला आपण म्हणतो. या दिवशी आपण आपल्या पतिराजास औक्षण करायचे मित्रांनो, आणि खातेवहीचे पूजन देखील करायचे. शक्यतो व्यापारी लोक याचे पूजन करत असतात. आपणही घरच्या घरी आपल्या जो मासिक खर्च असतो त्याची जी वही आहे ती वही चे पूजन आपण करायचे. नवीन वही आजपासून लिहायला सुरुवात करायची आहे मित्रांनो. 9 नंबरला आहे मित्रांनो गुरुवार, दिनांक 23, द्वितीया तिथी, रात्री 10 वाजून 47 मिनिटांपर्यंत असणार आहे. या दिवशी आपण प्रथम सकाळी 14 प्रकारच्या यमदेवतेला अर्घ्य द्यायचे आहे आणि तर्पण करायचे आहे मित्रांनो. तसेच यमदेवतेचे पूजन देखील आपल्याला करायचे आहे मित्रांनो. या दिवशी आपण सायंकाळी यमद्वितीया किंवा भाऊबीज ही सादर करणार आहोत मित्रांनो. हा बहीण भावाचा सण आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण दिवाळी महापर्वातील विशेष पूजन संपन्न करणार आहोत मित्रांनो. मित्रांनो, दिवाळीच्या या महापर्व काळात आपल्या घरातील सर्व लहान मोठ्या सदस्यांनी रोज पहाटे अभ्यंग स्नान करावे, नवीन वस्त्र धारण करावे, फटाके फोडावेत, आपल्या घराच्या पूर्वोत्तर भागात आकाश दीप लावावा, सर्वत्र दीपदान करावे. वरील प्रमाणे रोजच्या सणासुदीचे देवतांचे विधिवत अनेक उपचारांनी पूजन करावे. जवळच्या मंदिरातील रोजच्या संबंधित देवतांचे दर्शन घ्यावे. दिवाळीच्या गोड तिखट फराळाचा आस्वाद घ्यावा. आलेल्या पाहुण्यांचा योग्य तो मान सन्मान करावा मित्रांनो. प्रत्येक दिवशी आनंदोत्सव सर्वांनी मिळून साजरा करावा. मात्र कोणत्याही प्रकारचे अशौच निर्माण झाल्यास त्या दिवसापासूनच्या देवपूजनात भाग घेऊ नये. परिणामी वरील सर्व कर्मकांडात यावर्षी खंड पडला तरी दोष मानला जात नाही मित्रांनो, कारण हे व्रत नाही आहे. पुढील वर्षी परत नव्या जोमाने उत्साहाने वरील सर्व कर्मकांड आपण पुन्हा करू शकता मित्रांनो. कारण कारण आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा दिवाळी महापर्वा संबंधातील विशेष पूजनाचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.